मंडळी, हा टी-आर-पीचा जमाना आहे. टी-आर-पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर महिन्याभरापूर्वी झी मराठीने 25 वर्ष पूर्ण केली. या निमित्ताने ग्रँड सेलिब्रेशन झालं आणि याच दिवशी लक्ष्मी निवास या नव्या मालिकेची झलक प्रेक्षकांसमोर आणली. तर लक्ष्मी निवास या मालिकेपाठोपाठ तुला जपणार आहे या मालिकेची सुद्धा लहानशी झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आली. तर लक्ष्मी निवास आणि तुला जपणार आहे या दोन मालिका अजून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या नाहीत. त्या अगोदर झी मराठीने आणखी एक तिसऱ्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. तर या मालिकेचं नाव आहे इच्छाधारी नागिन. झी मराठी वाहिनीने नुकतीच इच्छाधारी नागिन या आगामी मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. प्रोमोमध्ये पहिली झलक पाहून ही मालिका थ्रिलर असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला आहे. अजून या मालिकेची तारीख, वेळ आणि कोणकोणते कलाकार असतील हे उघड करण्यात आलेले नाही आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंधारी रात्र, खळखळ वाहणारं पाणी, त्यातून बाहेर येणारे दोन नाग अशी दृश्य सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. या VIPXचं नेटकऱ्यांनी कौतुक केलंय, पण दुसरीकडे ही मालिका ट्रोल होताना दिसते. तर या नवीन मालिकेच्या प्रोमोखाली बऱ्याच नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक जण म्हणतोय यापेक्षा जुन्या मालिका चालू करा, TRP पण वाढेल. तर दुसरा म्हणतोय झी मराठीची पूर्ण वाट लागली आहे. एक जण म्हणतोय नाव ऐकूनच बघायची इच्छा गेली. झी मराठीकडून ही अपेक्षा नव्हती. झी मराठी आम्ही का पाहावं याची कारणं द्यावी. अशा बऱ्याचशा कमेंट्स सध्या या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळत आहेत. पण काही नेटकऱ्यांनी या नव्या मालिकेच्या प्रोमोला चांगला प्रतिसाद दिला आहे. तर आता इच्छाधारी नागिन ही मालिका सुरू होण्यापूर्वी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.